श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला श्री गुरूंचे आपल्या जीवनातील काय महत्त्व आहे हे एका छोट्याशा उदाहरणावरून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजा आपण एक वस्तू नदीमध्ये सोडली तर त्या वस्तूला तिच्या अंतिम स्थानापर्यंत किंवा अंतिम ध्येयापर्यंत पोचायला थोडा वेळ लागेल, कारण ती वस्तू प्रवाहाबरोबर जाईल. जाताना त्या वस्तूला धक्के खावे लागतील. मध्ये मध्ये अडखळत ती वस्तू अंतिम ध्येयापर्यंत पोचेल. आणि समजा तीच वस्तू आपण एका नावेमध्ये किंवा बोटीमध्ये ठेवून दिली, ती वस्तू तिच्या अंतिम ध्येयापर्यंत अगदी लवकर सुरक्षितरित्या न अडखळता पोचेल. कारण काय? तर त्या वस्तूने नावेचे, बोटीचा उपयोग केला म्हणून. तसेच आपल्या जीवनाचे सुद्धा आहे. समजा आपण आपले जीवन विना गुरु मार्गदर्शनाशिवाय, विना गुरुभक्ती करता जगू लागलो तर काय होते? आपण जीवन जगू, आपण आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू, पण त्याला त्या वस्तूप्रमाणे वेळ लागेल, धक्के खावे लागतील, त्रास होईल. पण जर आपण आपल्या जीवनात गुरुरूपी नावेचे, बोटीचा जर उपयोग केला, या गुरुरूपी बोटीमध्ये बसून जर आपण जीवन जगू लागलो, म्हणजेच गुरुभक्ती किंवा गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगू लागलो, तर आपण आपल्या अंतिम ध्येयापर्यंत, ईश्वर प्राप्तीपर्यंत निश्चितच लवकर पोहोचू. आपणाला थोडा त्रास येथेही होईल, पण त्यासाठी जी सहनशक्ती, समजूतदारपणा लागेल, तो आपल्याला आपल्या गुरुकडून पदोपदी निश्चितच मिळत जातो. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात गुरूंचे महत्त्व ओळखून गुरुभक्ती केली पाहिजे. त्यांचे नामस्मरण करत राहिले पाहिजे. त्यामुळे आपले जीवन सुखी समृद्धी होईल आणि आपल्या जीवनाचा उद्देश सफल होईल. धन्यवाद. आजची तुम्हाला गुरुविषयीची माहिती नक्कीच आवडली असेल. कृपया लाईक आणि शेअर करा. आणि असेच माहिती, महाराजांच्या लीला, अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.